नमस्कार मंडळी, आपण सगळ्यांची वाट पाहूयात आणि मग आपण लाईव्हला सुरुवात करूयात. तुम्ही कमेंट करू शकता, तुम्हाला काही माझ्याशी गप्पा ठप्पा मारायचे असतील तर तेही करू शकता. तर सुरुवात करण्याआधी आपण अगदी आय थिंक 30 सेकंड किंवा 1 मिनिट पर्यंत आपण थांबूयात. माझा आवाज व्यवस्थित येतोय की नाही प्लीज ते मला कमेंट करून सांगा. ओके, सो आपल्यासोबत आता मंडळी जॉईन होत आहेत, मग मी सुरुवात करते. खरं तर असं बऱ्याचदा होतं की मंडळी नोटिफिकेशन बघतात आणि मग क्लिक करेपर्यंत बराच वेळ झालेला असतो. त्यामुळे म्हणून मी एखाद मिनिट होल्ड करण्याचा प्रयत्न करते आणि मग आपण पुढे जाऊयात. ओके, युअर व्हॉइस इज क्लिअर. ओके, थँक्यू सो मच. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज शॉपिंग की गलियों में आपले लाईव्ह सेगमेंट सुरू झाले ते तुम्हाला माहितीच आहे. लाईव्ह विथ ऐश्वर्या आज आहात आपण. आणि आज मी कुठे आली आहे तर मी आज आली आहे रानडे रोडला, दादर वेस्ट मध्ये. सो इथे ना दादरमध्ये खूप गल्ल्या आहेत. रानाडे रोड आहे, त्यानंतर इथे कबीरदास गल्ली आहे, प्लाझाच्या अपोजिटची गल्ली आहे, त्यानंतर इथे विसावा हॉटेलची लेन आहे. अशी इतके लेन आहेत ना की प्रत्येक लाईव्ह मध्ये मी तुम्हाला वेगवेगळी लेन दाखवू शकणार आहे. तर आज आपण इथे रानाडे रोड आहे ते एक्सप्लोअर करणार आहोत, पण पूर्ण नाही कारण की खूप मोठी लेन आहे, त्यामुळे हाफ सेक्शन मध्येच मी तुम्हाला ते दाखवणार आहे. सो सगळ्यांना माझा आवाज येतोय? ओके, वी आर ऑल सेट. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे शॉपिंग की गलियों में या लोकमत सखीच्या लाईव्ह सेगमेंटमध्ये. या सेगमेंटमध्ये आपण वेगवेगळे लेन एक्सप्लोअर करत असतो. तर आज आपण दादर वेस्ट मध्ये लेन एक्सप्लोअर करायला आलेलो आहोत. सगळ्यांना हाय, हॅलो, नमस्कार. खूप लोक ऍक्टिव्ह आहेत आणि मला खूप छान वाटतं की तुम्ही असं ऍक्टिव्ह असता ते. सो एक्झॅक्टली जे मुंबईकर नाही आहेत आणि जे दुसऱ्या शहरातून हा व्हिडिओ पाहतायत त्यांच्यासाठी एक इन्फॉर्मेशन. माझ्या अपोजिटच्या लेन मध्ये जर बघितलं तर तिथे आहे दादर स्टेशन आणि नक्षत्र मॉल. नक्षत्र मॉलच्या अपोजिटला तो सिग्नल क्रॉस करून तुम्हाला जी समोरची लेन आहे त्याला रानाडे रोड असं म्हणतात. सॉरी फॉर माय फंबल. आणि इथे या लेनवरती ना ऍक्च्युली या लेनवरती खूप स्वस्त आणि मस्त फंक्शनल ड्रेसेस मिळतात. ऍक्च्युली प्रत्येक लेनची एक वेगवेगळी व्हरायटी आहे, वैशिष्ट्य आहे. तर या लेनमध्ये तुम्हाला खूप असे बघा इथे लेहंगा लावलेले आहेत, इथे सुद्धा तुम्हाला लेहंगे लावलेले दिसतील. सो संगीत, वेडिंग, मेहंदीसाठीचे उत्तम प्रतीचे लेहंगे तुम्हाला इथे बघायला मिळतात. आणि या लेनमध्ये ना मोस्टली असे तुम्हाला लेहंगा आणि ट्रेडिशनल ड्रेसेस आणि त्याचसोबत तुम्हाला इथे सगळ्यात जास्त वन पीस पाहायला मिळतील या स्ट्रीटवरती. सो हे बघा इथे तुम्हाला आहे अशा पद्धतीचे लेहंगा आहे ऑर्गेन्झा मध्ये. हे कितीला आहे? कोण आहे इकडे? हा कितीला आहे? 1500ला. सो ऑर्गेन्झा फॅब्रिक मधला लेहंगा आहे इथे. आणि ऑफकोर्स हे असे टिकलीवाले लेहंगे तर खूप गाजत आहेत. आपण थोडं पुढे जाऊयात आणि मला पटापट तुम्हाला लेन दाखवायची आहे. सो सी ऑर्गेन्झा लेहंगा जो तिथे लावलेला होता ना तो इथे पण आहे. सो असं होतं बऱ्याचदा की ऍक्च्युली या स्ट्रीटवरती जे दुकानवाले आहेत ना ते लोक एकाच पर्टिक्युलर व्यक्तीकडनं माल उचलतात असं बऱ्याचदा मी ऐकलंय. त्यामुळे त्यांच्याकडे ऑलमोस्ट सेम व्हरायटी बघायला मिळू शकते. खूप युनिक कलेक्शन फार मोजक्या दुकानांवरती इथे बघायला मिळेल, पण तुम्हाला आउटफिट्स मात्र बघायला मिळणार आहेत सेम, पण प्राइस रेंज मात्र वेगवेगळी असू शकते. सो इथे हा ऑर्गेन्झा लेहंगा आहे आणि ह्याच्यामध्ये कॅन दिसतंय. ओके, आणि टॉप आणि त्याचसोबत दुपट्टा. सो इथे सगळे टिकली वर्कवाले आणि पेस्टल आणि थोडे डार्क शेड्स मध्ये अवेलेबल आहे. ओके, सो आपण थोडे कमेंट्स पण गो थ्रू करूया. वसुंधरा यांनी कमेंट केलं, हाय तुझा ड्रेस खूप छान आहे, कलर छान दिसतोय. थँक्यू सो मच. अशी सगळी कमेंट मिळाली तर मला खूप भारी वाटतं. ओके, सो पुढे आल्यानंतर तुम्हाला दोन्ही साईडला ऍक्च्युली हे बघायला मिळू शकतंय. आणि इथे पुढे आल्यानंतर जे साडीवरचे ड्रेसेस आपण म्हणतो ना, साडीपासून बनवलेले ड्रेसेस, सो हे बघा हे असे फॅब्रिकमध्ये इथे ड्रेसेस मिळतात. सो इथे तुम्हाला हे असे आउटफिट्स अवेलेबल असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला साडीचं जे फॅब्रिक आहे ना ते यूज करून आउटफिट्स बनवलेले असतात. हे पॅन्ट, टॉप आणि असा दुपट्टा अशी सगळी व्हरायटी इथे बघायला मिळते. कितीला आहे दादा हे? कोई बिलो 800 रुपये फिक्स रेट आहे. कोई बिलो 800 रुपये. हे खूप भारी आहे. आणि त्याचसोबत हे बघा इथे तुम्हाला असं जॅकेट, प्लाझो सेट आणि त्याच्यावरती तुम्हाला वरचा टॉप दिसणार आहे आणि दुपट्टा सुद्धा. ह्याची काय रेंज जाते दादा? ह्याची 1200 आणि हे अच्छा 1000 रुपयाचं ते. बरं, हे खूप सुंदर आहे. ऍक्च्युली ही पैसा वसून खरेदी करायची असेल तर दादर एनी विच वेज बेस्ट असतं. माझं लग्न आहे येत्या काही दिवसांमध्ये, म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये, त्यामुळे मी माझ्या लग्नाची एकूण एक खरेदी फक्त आणि फक्त दादरमधनं केली आहे. मस्त. ओ वा. सो हे बघा इथे तुम्हाला अजून साडीचं मटेरियल वापरून बनवलेले असे तुम्हाला हे मिळणार आहेत. लेहंगा आहे इथे. सो हळदी आणि मेहंदीसाठीचा लेहंग्याचं कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता. वेल्वेटचा ब्लाऊज आहे आणि तुम्हाला असं ऑर्गेन्झा मटेरियल मध्ये खालचं फॅब्रिक दिसेल. खूप मस्त कलेक्शन आहे हे.
खूप सुंदर सुंदर लेहंगा आलेत. ऑफकोर्स वेडिंग सीझन आलं ना की अशी लेहंगा वगैरे यायला सुरुवात होते. सो ही फक्त मी ह्या साईडची लेन दाखवते. अपोजिट साईडला सुद्धा तुम्हाला तसंच सगळं बघायला मिळेल. हाय हॅलो. तुमचे व्हिडिओ आम्ही नेहमी बघतो. थँक्यू सो मच. थँक्यू. तुमचे व्हिडिओ बघूनच आम्ही इकडे आलो हे शॉपिंग. अरे वा थँक्यू. वरून आलो. पालघरहून आलात. क्या बात आहे. आता फेसबुक. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. तुम्ही सगळे फेसबुकवरती लाईव्ह आहात लोकमत सखीच्या पेजवर. आपले पालघरचे फॅन्स आहेत आणि खूप बरं वाटलं तुम्ही येऊन हे सांगितलं मला. खूप छान वाटलं. बघितलं ना तेव्हा ती म्हणाली. अरे वा थँक्यू सो मच मॅम. थँक्यू थँक्यू. खूप छान वाटलं. पाहिलं म्हटलं ह्याला विचारा याच्या छान पण शॉपिंग छान अचानक भेटला. अरे वा मलाही खूप बरं वाटलं की तुम्ही ऑल द वे पालघरून इथे आलात. थँक्यू सो मच. पालघरमध्ये पण आपले नक्की 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 मी येण्याचा प्रयत्न करीन पालघरमध्ये. नक्की नक्की. थँक्यू. बाय बाय. बाय मॅम. बाय. हे किती छान वाटतं ना. म्हणजे आपले फॅन्स कुठून कुठून आपल्याला भेटायला येतात. हॅलो कैसे हो. बघा ह्यांच्या इथे आपण शूट केलेला आहे. मी त्यांच्याकडे येणारच होते. आणि हे बघा यांच्याकडचे लेहंगे हे कमाल असतात. मी ना माझ्या एका कझिनच्या लग्नामध्ये यांच्याकडचाच लेहंगा घेऊन गेले होते. पण एवढंच आहे ना फक्त त्याची फिटिंग व्यवस्थित करून घ्यावी लागते कारण की हे साईज खूप वेगवेगळे असतात आणि आपले बॉडी टाइप्स पण खूप वेगळे असतात. त्यामुळे तुम्हाला साईज मात्र मॅनेज करून घ्यावी लागणार आहे. ये ऑर्गेन्झा वाला कितने का आपके पास? ऐसा बोलने के लिए मैडम 2000 है. 15 महंगा पड़ेगा. 1500 है. 2000 है. 1500 में आप दोगे. सी बार्गेन होतं इकडे. मगाशी एक कमेंट होतं. हो येस मॅम येस. थँक्यू थँक्यू मॅम. थँक्यू. हा रिस्पॉन्स अच्छा आता. सी हे असं कामाची पावती मिळते माहितीये का. अशी खूप बरं वाटतं हे की जेव्हा असे फॅन्स भेटतात आणि तुमचं कौतुक करतात. महत्वाचं जेव्हा आपण हे सगळे सेगमेंट करतो ना एक वेगळ्या पद्धतीचा ना आपल्यावरती असं बर्डन नाही म्हणू शकत पण असं खूप फील होत राहतं की अरे बापरे आपण हे शूट करतोय हे खरंच लोकांच्या कामी येईल का. लोकांना खरंच हे आवडेल का. आणि ज्यावरती त्या व्हिडिओजवरती जेव्हा असं सुंदर रिस्पॉन्स येतो ना तेव्हा मी सांगूच नाही शकत. कामाची पावती आहे ती. ग्रेट. हा फर्स्ट वाला कितीचा आहे. मस्त वाटतो. हा काहीतरी नवीन आलाय. 1700 या 1300 पर्यंत मिळेल. हे ऍक्च्युली ना एका अभिनेत्रीने कुठल्या तरी फंक्शन मध्ये घातलेलं आहे. वा मस्त. कितीपर्यंत? 1300 पर्यंत देणार तुम्ही. सो बघा इथे मगाशी एक कमेंट वाचलं मी की बार्गेन होणार का. तर येस दादरमध्ये आलात तर बार्गेनिंग करू शकता आणि ह्यांच्याकडचे आउटफिट्स पण तुम्ही एक्सप्लोर करू शकता. हे दुकान एक्झॅक्टली कुठे. इथे उमाशंकर नर्सरी आहे. सो बघा उमाशंकर नर्सरी आणि साई कृपा असं ह्याच्या अगदी इथे लागून दादा हे स्टोर रन करतायत. सो अजून आपण पुढे जाऊयात आणि खूप कमेंट येत आहेत. तुम्हाला काही मला विचारायचं असेल तर प्लीज गो अहेड. मला तुम्हाला आन्सर करायला खूप आवडेल. बघा ऑर्गेन्झा लेहंगाची सध्या ट्रेंड आहे. सो इथे ऑर्गेन्झा लेहंग्यामध्ये 3 वेगळे कलर्स तुम्हाला पाहायला मिळू शकतात आणि त्याचे ब्लाउजचे पॅटर्न्स पण वेगवेगळे आहेत. खूप सुंदर दिसतंय हे. अजून आपण पुढे जाऊयात. ज्या पद्धतीने ह्या बाजूला आहे ना त्याच पद्धतीने तिकडे पण आहे. सो ते पण खूप भारी आहे. म्हणजे त्या साईडला पण तुम्हाला बघा की त्या लेनमध्ये पण लेहंगा असं ऑर्गेन्झा फॅब्रिकमध्ये साडीच्या आउटफिट्स पासून साडीच्या मटेरियल पासून बनवलेले आउटफिट्स वगैरे पण इथे मिळतील. आता अजून आपण पुढे जाऊयात. इथे या लेनमध्ये गाऊन पण छान मिळतात आणि पुढे ना मी एक दुकान कव्हर केलेलं होतं. त्यांच्याकडे लिटरली 170 ते बघा तिथे वरती लिहिलंय 170 220 अशा रेंजमध्ये त्यांच्याकडे गाऊन अवेलेबल आहेत. मस्त. ओ वाव. सध्या हे ना असे ड्रेसेस पण खूप चाललेत जे ऑर्गेन्झा मटेरियल पासून बनवलेले आहेत आणि हे ना असे ड्रेसेस खूप ट्रेंड करतात. आपण ह्याची प्राइस विचारूयात. ह्याची काय प्राइस आहे? 1500. काय कमी करणार का तुम्ही? हा कम होगा ना. आणि ह्याची वा. सो हे बघा हे ऑर्गेन्झा फॅब्रिक मध्ये आहे पण खालती तुम्हाला असं जाड कापड लावलेलं आहे आणि त्याचसोबत इथे पण. आणि हे किती मस्त आणि क्लासी दिसत आहेत. आणि हे विथ पॅन्ट. हे पॅन्ट सोबत आहे. अच्छा पॅन्ट पण आहे आणि त्याचसोबत तुम्हाला दुपट्टाही मिळणार आहे. सो हे खूप मस्त ऑर्गेन्झा मटेरियल मध्ये हे खूप सध्या ट्रेंड सुरू आहे. ऑर्गेन्झा मटेरियलचे लेहंगे किंवा तर अशा सगळ्या ड्रेसेसचा. ओके. सो आता कमेंट आपण गो थ्रू करूयात. सो काही लोकांनी अच्छा संगीता यांनी मेसेज केलेला आहे आपल्याला. सॉरी कमेंट केलंय. मॅरेजसाठी साडी शॉप सजेस्ट करा. दादरमध्ये हिंदमाता साईडला बरेचशी साडीची दुकानं आहेत. तशी पर्टिक्युलर मी नावं नाही घेऊ शकत पण तुम्ही तिथे गेला तर तुम्हाला खूप बजेट फ्रेंडली शॉपिंग करता येते. नेहा थोरात असं म्हणतायत की आम्ही गेलो की तिथे नाही भेटत. ऍक्च्युली काय असतं ना जेव्हा मी हा व्हिडिओ पोस्ट करते तेव्हा त्या वेळेला ते सगळं अवेलेबल असतं. ऑफकोर्स
ते सगळ्यांना नाही विचारत बसत की तुम्ही लोकमत सखीचा व्हिडिओ बघून आलात का. त्यामुळे तुम्हाला त्या दुकानदाराला जाऊन सांगावं लागतं की ओके आम्ही लोकमत सखीचा व्हिडिओ बघून आलोय आणि तुम्ही ही प्राइस सांगितली होती तर या प्राइसमध्ये, आणि त्यांना दाखवायचं की बघा दादा तुम्हीच म्हणाला होतात. आणि ऑल्सो एक दुसरी गोष्ट, स्ट्रीटवरती कधीही खरेदी करत असताना जेव्हा ते समजा 1000 रुपये बोलतायत तर तुम्ही त्यांना विचारायचं शेवट कितीला देणार, म्हणजे लास्ट प्राइस काय आहे ज्यामध्ये तुम्ही आम्हाला देणार, मग तुम्ही बार्गेन करायला सुरुवात करायची. सो ही जर अशा जर काही स्ट्रॅटेजीज यूज केल्या तर तुम्हाला नक्की स्वस्त मस्त खरेदी करता येऊ शकते. ओके, प्राजक्ता काळे यांनी कमेंट केलं, ऐश्वर्याताई मलाही तुम्हाला भेटायला आवडेल, खूप छान माहिती देता तुम्ही, थँक्यू सो मच. तुमच्यासारखे प्रेक्षक आहेत म्हणूनच मी एवढे छान छान व्हिडिओज करू शकते. चला अजून पुढे जाऊयात. अच्छा, साईज मी मगाशी नाही विचारली, काही लोकांनी कमेंट केलंय, पण साईज आपण मे बी नंतर कधीतरी विचारूया स्पेसिफिक. सो ओके, रानडे रोड ईस्टला की वेस्टला, हे वेस्ट साईडला आहे सध्या मी. हे बघा इथे हे गाऊनचं स्टोर आहे. 170 रुपयात पण इथे तुम्हाला गाऊन मिळेल आणि 220 रुपीजला पण इथे गाऊन अवेलेबल आहे. अजून पुढे जाऊयात. हे बघा इथे लहान मुलींचे पण तिथे आउटफिट्स आहेत. आपण ते लहान मुलींचे आउटफिट्स आहेत ना त्याची प्राइस विचारून घेऊयात, कारण की असे लहान मुलींचे आउटफिट्स इझिली मिळत नाहीत आणि त्यांच्या साईज मध्ये बसणारे कपडे महत्वाचं शोधणं हा एक मोठा टास्क असतो पेरेंट्ससाठी. सो त्यामुळे आपण ते एक चेकआउट करूयात. खरं तर या वेळेत हे एक आयडियल टाइम आहे शॉपिंगचं इथे, कारण की इथे गर्दी नसते ह्या वेळेला. बऱ्याचदा तुम्ही शनिवार रविवार आलात की खूप गर्दी पाहायला मिळू शकते. ह्याची काय प्राइस आहे? 850 ताई. सॉरी किती? 850. 850. अच्छा, हे अशा पद्धतीचं आहे तर खूपच सुंदर आहे हे. आणि हे आतमध्ये अगेन अस्तर आहे. आणि हे फ्रॉक्स आहेत ते, अच्छा हे आहे का? ड्रेस आहे. बरं, टॉप आणि लेहंगा असा. अच्छा ओके, घागरा चोली. काय प्राइस आहे त्याची? कितीला आहे? 950. अच्छा, सगळे लहान मुलांचेच आहेत का तुमच्याकडे? ओ नाईस. सो इथे ऑलमोस्ट लहान मुलांचे असे आउटफिट्स आहेत. हे कितीला आहे? आणि 750. वा, खूप सुंदर दिसतंय हे. आणि मागून हे बघा याला अशी झिप पण आहे आणि त्याचसोबत हा टॉप मिळेल तुम्हाला आणि हा असा प्लाझो मिळणार आहे. आणि ह्याच्यात हे 2 कलर आहेत. वा मस्त. आणि हा पण सुंदर आहे. ह्याची काय रेंज आहे? 750. सो घरामध्ये लग्न आहे कोणाचं तर मग लहान मुलींसाठी आउटफिट शोधताय असे ट्रेडिशनल तर इकडनं घेऊ शकता. आणि हे कितीला आहेत? हे बघा हे येल्लो मध्ये ते सेम रेट आहे 750. आणि किती वयातल्या मुलींसाठी आहे हे? 4 साल से और 10 साल. 4 साल से लेके 10 साल के बच्चे का है आपके पास? ओके, 2 साल का भी है. ओके, इसका क्या प्राइस है? 750. 750. कुछ कम करोगे या फिक्स्ड रेट बता रहे हो? फिक्स्ड आहे. ओके. सो बघा हे लहान मुलींसाठीचे आउटफिट्स तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत. बरंच उत्तम प्रतीचं कलेक्शन आहे. हे पण सुंदर आहे. वा. अच्छा, हे 800 रुपयाला, हे एवढं हेवी. आणि हे कितीला? हे फ्रॉक माझ्या हातात आहे हे 650ला. 650ला खूप सुंदर सोबर आउटफिट आहे हा. मस्त. 2 to 3 years. ओके. हे बघा इथे या साईडला लहान मुलींचे आउटफिट्स आहेत. मस्त व्हायब्रंट कलर्स आहेत ह्याच्यामध्ये, खूप छान छान आहेत. ग्रेट. सो ह्यांचं दुकान हे आनंद म्हणून आहे. इथे खालती दादा हे दुकान रन करतायत. सो इथे येऊ शकता. चला अजून पुढे जाऊया. थँक्यू. रानडे रोड म्हटलं तर मग इथे आलात तर मग हे तुम्हाला ऑलमोस्ट सगळीकडे तुम्हाला असेच आउटफिट्स आणि असं सगळं भाग बघायला मिळू शकतं. ऍक्च्युली हा अख्खी लेन त्यासाठी फेमस आहे. ओके, संगीता शिंदे यांनी कमेंट केलंय, भुलेश्वरमध्ये 1200 रुपयाचा ड्रेस 600 मध्ये खरेदी केला. ओके, नाईस. ऑफकोर्स तिथे ऍक्च्युली भुलेश्वर आणि क्रॉफर्ड मार्केट लेन म्हटलं तर ते सगळं होलसेल मार्केट आहे. हे सगळं रिटेल मार्केट आहे. सो ज्या लोकांना ऍक्च्युअल मध्ये कम्फर्टेबल नाहीये ते एवढं लॉंग ट्रॅव्हल करणं, म्हणजे एकदम लांब जाऊन प्रवास करून खरेदी करणं, त्यांच्यासाठी हा मार्केट बेस्ट आहे. कारण की एकतर स्टेशनच्या अगदी जवळ आहे आणि इथे रिटेल रेट्समध्ये तुम्हाला स्वस्त मस्त दरात वस्तू अवेलेबल असतात. सो त्यामुळे प्रत्येक मार्केटचे रेट हे वेगवेगळे असू शकतात. बिकॉज ऑफकोर्स ते होलसेल वालं मार्केट, रिटेल वालं मार्केट हे खूप डिफरंट आहे. जसं आपलं किराणा दुकान असतं तसं आणि एक खूप मोठा मॉलमध्ये जेव्हा आपण खरेदी करतो तसं प्राइस रेंज चेंज होऊ शकते. ओके, अगेन पुढे जाऊयात. दादर ईस्टला आहे की वेस्टला आहे मी? सो सध्या मी दादर वेस्टला आहे. वेस्ट. ओके. सो हे बघा इथे अगेन जसं मी मगाशी तुम्हाला तिथे दाखवलं तसेच आउटफिट्स तुम्हाला या साईडला कम्प्लिटली बघायला मिळणार आहेत. वरती तुम्ही बघू शकता आउटफिट्स लावलेले आहेत.
इथे मी आणखीन एका ठिकाणी व्हिडिओ केलेला आहे आणि तो खूप युजफुल असा व्हिडिओ आहे, तो तेही मी तुम्हाला दाखवते. खूप पुढे, थोडंसं पुढे जावं लागेल त्याच्यासाठी, बट स्टील. ओके, खूप लोकांनी कमेंट केलंय. अच्छा, पूनम यांनी कमेंट केलंय, शिफॉन मध्ये साड्या कुठे स्वस्त भेटतील त्याचा एक लाईव्ह घे ना. ओके, सो असं पर्टिक्युलर दुकानाचं मी लाईव्ह नाही घेऊ शकत, पण मी प्रयत्न नक्की करीन. ओके, सो हे बघा, इथे आता कुर्तीज, आता मगासपासून आपण लेहंगा आणि हे सगळे प्रोडक्ट्स पाहिले तिकडे, पण इथून सुरुवात झाली तर इथून कुर्ती, प्लाझो सेट म्हणजे पॅन्ट आणि टॉप सेट आणि टिपिकल कुर्तीज, त्याचं कलेक्शन तुम्ही इकडे बघू शकता. सो अशा पद्धतीचे कुर्तीज. आणि ना इथे एक मस्त लेन आहे, इथे ना कोल्हापुरी चप्पलची लेन आहे. सो आतमध्ये ती मी नंतर कधीतरी तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवेल. ओके, सो बरेच लोक कमेंट करतायत की मला भेटायचं आहे आणि मी आधीच तुम्हाला कळवावं की मी कधी लाईव्ह येणार आहे, कुठून लाईव्ह येणार आहे. तर मी नक्की प्रयत्न करीन तसं करण्याचं. खूप छान छान कॉम्प्लिमेंट देताय आज तुम्ही, वा. ओके, पुण्यामध्ये दाखवा ना. ओके, नक्की पुण्यामध्ये मी येण्याचा नक्की प्रयत्न करीन. नेहा यांनी कमेंट केलंय. रश्मी यांनी कमेंट केलंय, द वे यू एक्सप्लेन थिंग्स इज सो स्वीट, थँक्यू सो मच. रुहिता यांनी कमेंट केलंय की तुला भेटायला खूप आवडेल आणि मी नक्की सांगत जाणार आहे ह्याआधी की याच्यानंतर की मी कधी कधी कुठे कुठे येणार आहे म्हणून. फीडिंग कुर्ती कुठे मिळतील ते सांग. सो फीडिंग कुर्ती मिळण्याचं एक ठिकाण आहे, ज्या रोडवरती मी आहे तिथे, जिथे गाऊनचं मी मगाशी दाखवलं त्या गाऊनच्या दुकानात तुम्हाला फीडिंग गाऊन अवेलेबल आहेत. फीडिंग कुर्ता मात्र तुम्हाला दादर ईस्ट साईडला मिळू शकतो किंवा इथे थोडंसं तुम्हाला टुवर्ड्स प्लाझा सिनेमा चालत जावं लागेल, तिथे तुम्हाला इझिली मिळेल. सो ही लेन ऍक्च्युली बरीच मोठी लेन आहे, पण मी तुम्हाला बऱ्यापैकी हे कव्हर केलेलं आहे. आणि आपण हा लाईव्ह आता एंड करू. सर्वोदय आहे इकडे, सर्वोदयच्या इथे आपण हा लाईव्ह एंड करतोय. आणि नेक्स्ट टाइम जेव्हा आपण लाईव्ह येऊ तेव्हा अजून काहीतरी वेगळी लेन एक्सप्लोर करण्याचा आपण प्रयत्न करू. तुम्ही सगळ्यांनी, आता मानसी यांनी कमेंट केलंय की आता तू कुठे आहेस, तर आता मी आहे दादर वेस्टला, रानाडे रोडवरती आहे सध्या आणि इथलं तुम्हाला कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करतेय. अजून 2-3 कमेंट गो थ्रू करते, मग आपण लाईव्ह एंड करूयात. नेहा यांनी कमेंट केले, कुर्ती बेस्ट व्हरायटी इंडो वेस्टर्न स्टाईल कुठे मिळतील. नक्की त्याचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर पाहायला मिळणार आहे. आणि कॉर्ड सेट, येस, कॉर्ड सेटचा पण व्हिडिओ मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करेन. कॉर्ड सेट ऍक्च्युली 2-3 मी शोधण्याचा प्रयत्न केला आणि मी स्वतः वापरून बघितले, पण त्यातली क्वालिटी काय मला एवढी भारी नाही वाटली, म्हणून मी ते दुकान कव्हर न करण्याचा विचार केला. अजूनही मी शोधतीये की कॉर्ड सेट कुठे चांगल्या क्वालिटीचे मिळतील. तर अशा पद्धतीने खूप ऍक्टिव्हली पार्टिसिपेट केलं आजच्या लाईव्ह मध्ये आणि थँक्यू सो मच तुम्हा सगळ्यांना. पुन्हा एकदा शॉपिंग की गलियों में लोकमत सखीचा हा लाईव्ह सेगमेंट, ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला एक पर्टिक्युलर जागेचं, एक पर्टिक्युलर सिटी किंवा एरियाचं एक पर्टिक्युलर लेन एक्सप्लोअर करून दाखवतो, म्हणजे ती गल्ली एक्सप्लोअर करून तुम्हाला दाखवून तिथे काय काय मिळतं ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आजचा हा लाईव्ह तुम्हाला कसा वाटला. लाईव्ह पोस्ट होणार आहे फेसबुकवरती, त्यामुळे तिथे जाऊन पुन्हा तुम्ही कमेंट करू शकता. हा लाईव्ह खूप जास्त शेअर करा आणि ऑल्सो स्टे ट्यून ऑन आवर फेसबुक पेज, त्याच्यावरती आम्ही पुढे कधी लाईव्ह येणार आहोत आणि कोणत्या लोकेशनवरनं किती वाजता येणार आहोत हे लवकरच आम्ही पोस्ट करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच फॉर सच अन अमेझिंग रिस्पॉन्स. पाहत रहा लोकमत सखी.